गेल्या 3 दशकांहून अधिक काळापासून मनमाडकरांच्या भाळी असलेला पाणी टंचाईचा शिक्का आता पुसण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नातून 380 कोटी रुपये निधीतून उभारण्यात आलेल्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे करंजवन मनमाड पाणीपुरवठा योजनेचे पाणी मनमाड शहरातील जलशुद्धीकरण केंद्रात दाखल झाले आहे. तब्बल 85 किलोमीटरच्या पाईपलाईन मधून हे पाणी नैसर्गिक उताराने करंजवन येथून मनमाड शहरात दाखल झाले आहे. जलशुद्धीकरण केंद्रात हे पाणी पोहोचल्यानंतर शिवसेना पदाधिकारी व प्रतिष्ठित नागरिक यांच्या हस्ते आज जलपूषण करण्यात आले. मनमाड शहरातील पाणी टंचाई ही सर्वश्रुत असून आता मात्र या योजनेमुळे मनमाडकरांना दररोज हक्काचे पाणी मिळणार आहे. शहरात पाणी दाखल झाल्याने मनमाडकरांनी आनंद व्यक्त केला आहे. बाळासाहेब ठाकरे करंजवन पाणी योजना ही अण्णासाहेबांनी 2 वर्षात करून दाखवलं. या पाण्याच्यावर राजकारण खूप आमदारांनी केलं. 50 वर्षामध्ये आलेले सर्व आमदारांनी मनमाड शहराला फुलथापा देऊन फसवलं व मनमाड शहर त्या आशेने खूप निराश होतं. पण अण्णासाहेबांनी 2 वर्षामध्ये हे करंजवनचं पाणी मनमाडला आणून मनमाडचे MIDC हे सर्व कल्पना पूर्ण करून मनमाडचे बेरोजगारांना रोजगार व महिलांना पाण्याकरता गंगेश्वरा पुढे फिरावं लागणार नाही. प्रथम तर मी आमदार साहेबांचे खूप खूप आभार मानतो. गेल्या 60 वर्षापासून मनमाड शहरातील प्रत्येक नागरिकांनी पाण्यासाठी जी वणवण केली, खासकर महिला वर्गाने, आज त्यांच्या डोक्यावरचं कायमचं जे ओझं होतं ते कमी झालेलं आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवन योजना ही योजना 80 ते 85 किलोमीटर असून करंजवन ते मनमाड ही पाईपलाईन योजना आमदार साहेबांनी गेल्या 2 ते 3 वर्षामध्ये ही पूर्ण केलेली. या योजनेचे भूमिपूजन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते झाले होते. अण्णासाहेबांनी ही योजना 3 वर्षामध्ये पूर्ण करून दाखवली. आज या पूर्ण क्षणाचा साक्षीदार आम्ही सर्व पदाधिकारी असून आम्ही स्वतः आज या W2 प्लॅन्टवरती भारतनगर या ठिकाणी आज पाणी आलेलं आहे. खासकर महिला वर्ग यांना ही खूप आनंदाची बातमी आहे की मनमाड शहरामध्ये दररोज मनमाड शहराला पाणी लाभेल. आमदार साहेबांचे मनमाडकरांच्या वतीने, शिवसेना पक्षाच्या वतीने, युवा सेनेच्या वतीने मी खूप खूप आभार मानतो.